काय विचारलंय? रबर उत्पादक देशांचे वितरण स्पष्ट करा आणि त्यांना भेडसावणाऱ्या पर्यावरणीय समस्या सांगायच्या आहेत. ठीक आहे, जे उत्तर या रबरच्या प्रश्नाचं असेल सेम उत्तर आणखी एका प्रश्नाचं विचारलं जाऊ शकतं, दॅट इज पाम ऑइल. हे मी क्लासरूम मध्ये पण सांगितलं होतं. ठीक आहे, कारण की दोन्हीची लागवड ज्या प्रदेशांमध्ये केली जाते ते दोन्ही प्रदेश अत्यंत समान आहेत. क्लिअर? नाउ सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये खूप बेसिक इंट्रोडक्शन दिलंय की हे नैसर्गिक रबर काय, राईट? एक औद्योगिक वस्तू आहे आणि याचा वापर आपण कशामध्ये करतो किंवा कुठे याची लागवड केली जाते असं एक जेनेरिक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मी याला अजून एक इंटरेस्टिंग इंट्रोडक्शन देऊ शकतो. ठीक आहे, जर तुमचं हिस्ट्री चांगलं असेल तर हिस्ट्रीचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी तुम्ही इंट्रोडक्शन करा की प्रामुख्याने रबर हे कुठलं नेटिव्ह आहे, कुठलं मूळ आहे. हा यूपीएससी प्रिलिम्सचा प्रश्न आहे, जिचा जो शोध लागला. ठीक आहे, 2000 वर्षापूर्वी भारतीयांना रबर नव्हता माहिती, 1000 वर्षापूर्वी पण भारतीयांना रबर नव्हता माहिती, 500 वर्षापूर्वी पण भारतीयांना रबर नव्हता माहिती. पण ब्रिटिश आलेत, पोर्चुगीज आलेत, राईट, आणि त्यांनी स्वतःसोबत काही वस्तू आणल्यात, राईट, त्यामध्ये एक रबर होता. क्लिअर? आय डोंट थिंक की तुम्हाला मी ही टर्म सांगितली आहे क्लासरूममध्ये. जनरली मी ही प्रिलिम्सच्या वेळेस एक्सप्लेन करतो. देर इज समथिंग कॉल्ड एज कोलंबियन एक्सचेंज. व्हॉट इज कोलंबियन एक्सचेंज? जेव्हा अमेरिकेचा शोध लागला, उत्तर अमेरिका असेल, तुम्हाला सांगितलंय, राईट? काय आहे कोलंबियन एक्सचेंज? अमेरिकेचा शोध लागल्यानंतर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या भागातील प्रामुख्याने ज्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती होत्या, या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती आपण ओल्ड वर्ल्ड मध्ये आणल्यात. न्यू वर्ल्ड आणि ओल्ड वर्ल्ड अशी कॉन्सेप्ट आहे. न्यू वर्ल्ड म्हणजे अमेरिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. ओल्ड वर्ल्ड म्हणजे हा जो पूर्ण युरोपचा भाग आहे, आशियाचा भाग आहे. क्लिअर? तर म्हणून आपण परंपरागतरित्या न्यू वर्ल्ड, ओल्ड वर्ल्ड असं एक डिफरन्सिएशन करतो. तुमच्या रोजमर्राच्या जीवनातल्या लेट से आवडीच्या काही जर वस्तू सांगायच्या झाल्या ज्या तुम्ही एकदम असा त्याचा वापर करता की जसं काही जन्म तुमचाच त्याच्यासाठी झालाय, राईट? पण 500 वर्षापूर्वी तुम्हाला त्या ज्ञात नव्हत्या, माहिती नव्हत्या. टू गिव्ह अ क्विक एक्झाम्पल, मिरची, चिलीज, टोमॅटो, पोटॅटो, पायनॅपल, कॅशू, शेंगदाणे. ठीक आहे, हे सर्वच्या सर्व कुठून येतं? न्यू वर्ल्ड म्हणून मधून येतं. सिमिलरली रबर, तंबाखू या वस्तू सुद्धा अमेरिकेमधून येतात. तर मी काय म्हणतो की परंपरागतरित्या रबरची जी मूळ आहेत, मूळ कुठला आहे रबरचा? हा दक्षिण अमेरिका आहे. पण आधुनिक युगामध्ये रबरची लागवड मोठ्या प्रमाणात विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये झालेली दिसते, ज्यामध्ये प्रामुख्याने इंडोनेशिया असेल, मलेशिया असेल, अशा प्रकारच्या प्रदेशांमध्ये रबरच्या लागवडीचा विस्तार दिसतो. क्लिअर? प्रासंगिक आहे इंट्रोडक्शन. का प्रासंगिक आहे? कारण की पहिलेच विचारलेलं आहे की रबर उत्पादक देशांचं वितरण स्पष्ट करा. तर वितरण स्पष्ट करायचं पहिले मी कॉन्टेक्स्ट दिला इंट्रोडक्शन मध्ये. कॉन्टेक्स्ट काय दिला? की रबरची लागवड कुठे होते? रबरची लागवड ही विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये होते. रबर हे विषुववृत्तीय पीक आहे. पण पारंपरिकरित्या रबर कुठे आढळत होतं? दक्षिण अमेरिकेच्या विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये. पण आता मोठ्या प्रमाणात लागवड कुठे होते? मलेशिया, इंडोनेशिया या विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये. क्लिअर? देन पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही रबर उत्पादक देशांचं वितरण सांगा. जागतिक केंद्र जर सांगायचं झालं रबर उत्पादक देशांचं तर आग्नेय आशिया हे एक महत्वपूर्ण जागतिक केंद्र आहे. इथे अक्षवृत्तीय विस्तार सुद्धा देऊ शकता. मोठ्या प्रमाणात रबरची लागवड ही तुम्हाला 10 डिग्री उत्तर ते 10 डिग्री दक्षिण या दरम्यान होताना दिसते. क्लिअर? त्यानंतर काही आघाडीचे उत्पादक सांगायचे झाले तर थायलंड असेल, इंडोनेशिया असेल, व्हिएतनाम आहे, मलेशिया, कंबोडिया, म्यानमार. नेटिव्ह कुठलं होतं? दक्षिण अमेरिका, ब्राझील. क्लिअर? पण ब्राझीलचं नाव आहे का? सुरुवातीला नाही आहे, राईट? पुढे दक्षिण आशियामध्ये, भारतामध्ये, त्यातही प्रामुख्याने केरळ आणि ईशान्य भारत असेल, श्रीलंका असेल,
आफ्रिकेमध्ये त्याचं उत्पादन केलं जातं आणि लॅटिन अमेरिकेमध्ये बघा इथे दिलं पण आहे रबर झाडाचे मूळ घर ब्राझील. क्लिअर. हे झालं वितरण. क्लिअर. त्यानंतर प्रमुख पर्यावरणीय समस्या जेव्हा जर सांगायच्या असेल रबर उत्पादनाच्या, तर रबरची जी लागवड केली जाते ही मळ्यांची शेती आहे. इट इज प्लांटेशन क्रॉप. तर रबर हे प्लांटेशन क्रॉप जर आहे तर एका मोठ्या प्रदेशावर तुम्ही याची लागवड करता. जेव्हा तुम्ही एका मोठ्या प्रदेशावर एका पिकाची लागवड करता तर जी एक्झिस्टिंग वनस्पती आहे त्या प्रदेशातील ती तुम्ही समूळ नष्ट करता आणि त्या ठिकाणी एकल पीक पद्धती किंवा मोनोक्रॉपिंग कल्चर किंवा मोनो कल्चर सिस्टम इंट्रोड्यूस करताय. क्लिअर. तर मग जेव्हा तुम्ही हे मोनोक्रॉपिंग कल्चर इंट्रोड्यूस करत आहात तर सगळ्यात पहिला धोका आपल्याला दिसून येतो तो म्हणजे जंगलतोड. मोठ्या प्रमाणात तुम्हाला जंगलतोड करायला लागते आणि जर जंगलतोड करत आहात तर काय होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल, अधिवास नष्ट होतील, सोबतच धोक्यात असलेल्या प्रजाती ज्या आहे त्या प्रजाती नष्ट होताना तुम्हाला दिसतील. क्लिअर. त्यानंतर या ठिकाणी जलविज्ञान व्यत्यय आणि पाण्याचा ताण तुम्हाला निर्माण होताना दिसतो, कारण की रबरची जी झाडं आहेत ही मोठ्या प्रमाणात कशाची मागणी करतात, पाण्याची मागणी करतात. आणि जर एका मळ्याच्या शेतीमध्ये तुम्ही रबरची लागवड केली तर सतत तिथे कशाची मागणी असेल, पाण्याची मागणी असेल. पाणी कुठून आणणार, पावसाचं पाणी आहेच पण ते जर अपुरं पडते तुम्ही भूजलाचा उपसा करत आहात. क्लिअर. तर त्यामुळे तुम्हाला काय होतंय, जास्त पाण्याचा वापर होताना दिसतो आणि प्रवाहामध्ये व्यत्यय येताना दिसतोय. क्लिअर. त्यानंतर मृदेचा ऱ्हास, कारण की तुम्ही जंगलतोड केली तर आपोआप काय वाढेल, मृदेची धूप वाढेल. राईट. मृदेची धूप वाढेल, सोबतच मृदेची गुणवत्ता सुद्धा काय होते आहे, खालावते आहे. राईट. आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर पुढची एक मानवनिर्मित क्रिया जी होईल, मानवनिर्मित प्रक्रिया जी असेल रबरवर केली जाणारी, ज्यामधनं आपण रेझिन मिळतं रबरचं. ठीक आहे. रबरचा सॅप काढला जातो. क्लिअर. तर रबरचा सॅप काढल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक असतो. सॅप नसेल कळत तर चीक लक्षात ठेवा. त्या सॅपवर प्रक्रिया करून तुम्ही रबर कमवताय. क्लिअर. आणि मग ती प्रक्रिया प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात काय उत्सर्जित करेल, प्रदूषक उत्सर्जित करतील. रासायनिक सांडपाणी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतं. त्यामुळे जमिनीचं प्रदूषण होईल किंवा सभोवतालच्या पारिस्थितिकीय प्रदेशाचं प्रदूषण आपल्याला होताना दिसतं. आणि नेक्स्ट हवामान बदल सुद्धा आपल्याला होताना दिसेल. का हवामान बदल होईल, कारण की मोठ्या प्रमाणात कशाचं उत्सर्जन होत आहे, कार्बनचं. तुम्ही जर जंगल तोड करत आहात, मृदेवर प्रक्रिया करत आहात, राईट, तर याचा परिणाम काय, याचा परिणाम आहे की मोठ्या प्रमाणात जंगलांमध्ये साठवलेलं कार्बन किंवा मृदेमध्ये साठवलेलं कार्बन याचं आपण काय होताना बघतो, याचा उत्सर्जन होताना बघतो. क्लिअर. निष्कर्ष की रबर उद्योगाचे भविष्य कसे असले पाहिजे, सस्टेनेबल नॅचरल रबर उपक्रम यामध्ये आहे की जितक्या शाश्वत पद्धतीने तुम्ही रबरची लागवड करू शकता तितक्या शाश्वत पद्धतीने लागवड केली जावी, जेणेकरून पर्यावरणाची जी हानी आहे किंवा पर्यावरणावर निर्माण होणारा जो ताण आहे तो आपल्याला काय करता येईल, कमी करता येईल. राईट. आणि मग यामध्ये आपण काय करू शकतो, कृषी वनीकरण, ॲग्रो फॉरेस्ट्री, ज्यामध्ये आपण रबरसह इतर आंतरपीक लागवड सुद्धा करू शकतो. म्हणजे तुम्ही मोनोक्रॉपिंग पासून दूर चाललात. राईट. विविध पिकांची त्या ठिकाणी लागवड करत आहात, म्हणजे जैवविविधता सुद्धा तुम्ही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या 2-3 पद्धती असतील. ठीक आहे. पट्टापेर केली जाते, स्ट्रिप क्रॉपिंग केली जाते किंवा सभोवताल पिकं लावली जातात. तर सजेशन्स हे आहे की मळ्याची शेती न करता शेताच्या सभोवताल आपण रबरच्या पिकाची लागवड करावी, जेणेकरून शेतामध्ये जे काही प्रमुख पीक आहे ते तर टिकूनच राहील, सोबत तुम्हाला रबरची शेती सुद्धा करता येईल. म्हणजे जैवविविधतेवर ताण सुद्धा कमी होईल, ऱ्हास कमी असेल, सोबतच एकल पीक पद्धती या ठिकाणी आढळणार नाही. तर असे अनेक तुम्ही उपक्रम सांगू शकता. थोडासा रिसर्च करा. ठीक आहे. सायन्स अँड टेकमध्ये डेव्हलपमेंट काय आहे ते बघा आणि रबरला रिप्लेस करू शकणारे आर्टिफिशियल रेझिन्स कोणकोणते आहे ते शोधून काढा. क्लिअर. तर म्हणजे तुम्ही वे फॉरवर्ड किंवा कन्क्लुजन मध्ये हे सांगू शकता, रबर जरी हे नैसर्गिक उत्पादक असेल, राईट, तर मी त्या नैसर्गिक उत्पादनाच्या ऐवजी कशाचा वापर करू शकतो, काही आर्टिफिशियल रेझिन्सचा वापर करू शकतो. राईट. अगेन करंट अफेअर्स इंट्रोड्यूस होतो तुमच्या उत्तरामध्ये. क्लिअर आहे.